आणि भविष्यात भयमुक्त, धूळमुक्त, खड्डेमुक्त आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याचं स्वच्छ या सगळ्या गोष्टींच्यासाठी आज शहरातला तमाम मायबाप जनता उत्स्फूर्तपणे येऊन आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या रिक्षा चिन्हावरचं समोरचं बटन दाबून आशीर्वाद देईल आणि ही रिक्षा इतकी सुसाट धावेल की उद्या त्या ठिकाणी रिक्षामध्येच आमचे सगळे नगराध्यक्ष आणि नगरसेवक नगरपालिकेच्या दारापर्यंत जातील. भगीरथ, तुम्ही दुबार मतदार यादीत नाव असल्याचं तुमचं दावा केलाय करून तुमचं मतदान आता कुठं असेल? नाही, माझं दुबार नाही. मी त्या अधिकाऱ्यांना विचारत होतो की ज्या शहरातले दुबार मतदार आहेत, आम्हाला निवडणूक आयोगाच्या होळकर मॅडम आणि शिवसाहेबांनी सांगितलं होतं की आम्ही दुबार मतदारांचे सर्वे करून त्यांच्याकडून लिखी घेतोय की त्यांचं जर 2 मतदान केंद्रावर नाव असेल तर त्यांच्या स्वइच्छेनं कुठल्या एका मतदान केंद्रावरती मतदान करायचं हे लिखित घेऊन दुसऱ्या ठिकाणी असणाऱ्या मतदानाच्या केंद्रावर किंवा त्या यादीला रिजेक्टेड स्टॅम्प आम्ही त्या ठिकाणी मारणार आहे. मी फक्त इथं ती चौकशी करत होतो आणि त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनं जर नाही झालं तर आम्ही होळकर मॅडम आणि शिवण्णा त्या ठिकाणी त्याचा जाब विचारू. निवडणुकीत भालकेंचा पंढरपूरशी काय संबंध आहे असं सांगितलं जायचं? 3 तारखेला दिसेल? नाही, उद्याच दिसेल. निवडणुकीत भालकेंचा काय म्हणण्यापेक्षा 25 वर्ष भालके आणि इथल्या पंढरपूरचं सांगतोय. मायबाप जनतेचं ऋणानुबंधनाचं जिव्हाळ्याचं नातं आहे. निवडणुकीचं भालकेंशी काय संबंध मानणार आहे आणि भालकेंचं मतदान देखील शहरात आहे आणि विचारणाऱ्याचं मतदान कुठं आहे ते एकदा त्या ठिकाणी बघा. त्यामुळे लोक असल्या लोकांना थारा देणार नाहीत आणि उद्या इथल्या मायबाप जनतेचं आणि भालकेंचं काय नातं आहे हे मतदानाच्या निकालातून दिसेल.